हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू प्रांजलीज किचन। आजची रेसिपी आहे कैरीची चटणी। तर त्याला लागणारं साहित्य मी पहिलं दाखवते तुम्हाला। एक कैरी, 2 कांदे लागणार आहेत आपल्याला, मोहरी, जिरे, लाल तिखट 2 चमचे, 1 वाटी शेंगदाणा भाजलेला, तेल आणि मीठ। आता मी सर्व पहिले कांद्याची साल काढून घेते, त्यांना कट करून घेते आणि कैरीची साल काढून त्याला पण कट करून घेते। ठीक आहे। हां, हे बघा मी कैरीला हे काढून घेतले, साल काढून घेतले। हिला असं बारीक बारीक कट करून आपल्याला मिक्सर पॉटमध्ये टाकायचं आहे, बारीक बारीक कट करून। ठीक आहे। हे बघा कैरीचे बारीक बारीक कट करून घेतले। आता परत कांदे बारीक बारीक कट करून टाकायचे ह्याच्यामध्ये। ठीक आहे। 2 कांदे टाकायचे आपल्याला। कांदे टाकल्यावर हे बघा कैरी आणि कांदा मिक्सर पॉटमध्ये घेतलाय। 1 वाटी शेंगदाणा भाजलेला। मगाशी मी विसरले होते हे सांगायला, काय लसूण, तर लसणाच्या 10-12 पाकळ्या आणि जिरे मोहरी हे फोडणीला लागणार आहे, पण थोडेसे जिरे आपण वाटताना पण घालायचे। ठीक आहे। आणि हे लाल तिखट सगळं टाकून द्यायचं, 2 चमचे आहे हे। नंतर मीठ पण ह्याच्यातच टाकून द्यायचं, 1 चमचा मीठ, चवीनुसार टाका तुम्ही तुमच्या ह्याने। आता हे मी ग्राइंड करून घेते, मग आपण ह्याला फोडणी देऊ। आता हे बघा फोडणीसाठी मी कढई ठेवली आहे। आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत। थोडंसं म्हणजे बघा एक 3-4 चमचे तरी तेल टाकलं, 4 चमचे तेल टाका, मी अंदाजे टाकते आहे। त्याला थोडं तेल जास्त लागतं। ठीक आहे। तेल गरम होईपर्यंत वाट बघूया, मग जिरे मोहरी टाकू। थांब। आता हे बघा मी वाटून घेतलंय व्यवस्थित, थोडंसं जाडसरच ठेवायचं आणि आता फोडणी द्यायची आहे। तर फोडणीसाठी मी कढई आणि तेल तापत ठेवलेलं आहे। फोडणीसाठी लागणारं साहित्य बघा, जिरे मोहरी, थोडी साखर आणि हिंग। ठीक आहे। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण ह्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घेऊया। पहिली मोहरी टाकायची, तिला तडतडून देऊया। हे बघा आता जिरे टाकून दिलेत आपण। आता हिंग टाकायची। आता हे ग्राइंड केलेलं ह्याच्यामध्ये टाकायचं आणि कांद्याचा कच्चा वास जाईपर्यंत ह्याला छान परतायचं, तेल सुटलं पाहिजे साईडला। ठीक आहे। आता मी हलवायच्या आधी 1 चमचा साखर टाकते ह्याच्यामध्ये। हे बघा 1 चमचा साखर, आणि आता आपण ह्याला हलवायला सुरू करूया। परतून घ्यायचं हे छान मस्त। ठीक आहे। हे बघा आता हे बारीक मंद आचेवर परतत राहायचं। मी तुम्हाला दाखवते नंतर ह्याला तेल सुटतं छानपैकी परतून झाल्यावर। एक 5 ते 10 मिनटं परतून घ्यायला। हे बघा एक 5 ते 10 मिनटं मी परतून घेतलेलं आहे या चटणीला। आता हळूहळू ही तेल सोडायला लागलेली आहे। आता ही तयार आहे बरं खाण्यासाठी। आपण हिला बटाट्यासोबत, मेथीच्या, कांद्याच्या, कशाच्याही थालपिठांबरोबर खाऊ शकतो, किंवा आपण पोळी आणि भाकरी बरोबरही ही चटणी खाऊ शकतो। हे बघा आपली ही चटणी तयार आहे, कैरीची चटणी तयार। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। प्लीज कमेंट करा कशी वाटली, आणि पुढचा कुठला व्हिडिओ बघायचा आहे, कुठल्या रेसिपीचा व्हिडिओ टाकू।